भांडणं हा विषयच कधी गावामध्ये नव्हता आमच्या. नाहीतर पहिले आमच्या सारखे भांडणं असायचे, 2-4 दिवसाला पोलीस स्टेशनला काही ना काय असायचं कोणाचं. दादा, तुमची आणि संतोष भाईची मैत्री कशी जमली नेमकी? आम्ही मस्त जगतो होतो मी प्रॉपर. बर 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 बर. हा, आमचं एकच गाव. आम्ही आम्ही एकाच गावाचे. ते बी काही नसताना आम्ही काही नसताना आम्ही लहान खेळणं पिळणं हे ते कॉलेज बिलेज शाळा झालं की आमचं असायचं, सोबत असायचो आम्ही. पण संतोष दादाचे तुम्ही खूप जवळचे मित्र आहात आणि तुम्ही मुंबईला गेलात, ती स्टोरी मी थोडीशी वाचली. पण मला संतोष दादाबद्दल हे जाणून घ्यायचे की समाजाबद्दलची त्यांची तळमळ काय होती, तुम्ही खूप जवळून पाहिलं. त्यांची जी तळमळ जी होती ना, सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत होती. आणि एक आमचं असंच मध्ये आता बोलणं झालं तर मागच्या वेळेस की म्हणलं आता सगळ्याची घरं व्हायला, आता आपलं कसं काय नाही म्हणजे सगळे. आणि एक झोपडी आता आमच्या गावामध्ये पहिलं मातीचं घर बघायला भेटत नाही आता, एक सिंगल. सगळ्याला घरकुल देऊन आपल्या गरीब वस्तीमध्ये सगळे रोड नाले, म्हणजे अशा घराच्या बाहेर पाय ठेवला तर सीमित रस्ता आहे आणि दारामध्ये घरामध्ये पाणी आहे, बर, लाईट, सगळ्या सुविधा. आणि त्यांचे स्वप्न इतके होते की अनेक गावासाठी मला काय करता येईल, काय आणता येईल, कसं हे करता. त्यांची खूप धडपड. आणि त्यांनी मुस्लिम असू द्या, आमच्या इथे आपले दलित बौद्ध वस्ती असू द्या, मराठा समाज असू द्या, त्यांनी भेदभाव कधीच नाही केला. म्हणजे एक मराठा सरपंच असून सुद्धा इतकं छान उदाहरण आहे हे गावागावातल्या लोकांना घेण्यासारखे आता आदर्श. हो हो हो. काही लोक त्यांना बोलायचे ना की तुम्ही ते घेऊन काय उराव घेतात, उराव घेऊन नाचतात. म्हणजे आमच्या इकडचे जे लोक मुलं सोबत 24 असायचे त्यांच्या, तर ते काही लोकांना जे विरोध काही लोक समजा ते होते गट म्हणून, तर ते त्यांना काही जमत नव्हतं, ते बोलायचे. पण ते त्यांनी त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या ह्याच्यामुळे कधी त्यांनी कमीपणा किंवा कमी प्रेम केलं नाही, दाखवलं नाही समाजावर. कदाचित त्यांच्यातलेच काही लोक असं पण म्हणत असतील, कशाला तू एवढं बौद्ध समाजाला डोक्यावर घेऊन नसतो. डोक्यावर घेऊन नसतो. कारण की हे कसं आहे, हे जे देशमुख आहेत ना, हे बार्शीचे आहेत. बर 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 बर. संतोष देशमुखचं गाव प्रॉपर मसजोग नाही, ते बार्शीहून इथं आलते. बर. आणि आमच्या इथे कसं आहे, इलेक्शन म्हणजे म्हणलं की मोठमोठे देशमुख फक्त एक नावासाठी आणि काही लोकांची नीतिमत्ता असते बाबा फंड खाण्यासाठी किंवा याच्यासाठी असतात काय तयार उभा असतात. पण ही जी व्यक्ती खरोखर मनापासून तळमळ काम करणार, मग इलेक्शनला, प्रत्येक इलेक्शनला मी सगळं तिथं जायचं, थांबायचो जाऊन गावामध्ये. आम्ही मतदान करण्यासाठी जायचो होतो आम्ही की बाबा नाही, आपलं मत व्हायला नाही गेलं पाहिजे, विकासाच्या कामासाठी चांगला माणूस आहे. आणि तुम्हाला सांगू का साहेब, एक देव म्हणतात ना, आपण एक बौद्ध धर्मामध्ये मानत नाही समजा देवाला वगैरे, पण देव एक संकल्पना आहे. तर आहे, तर त्या देवासोबत मी राहिलेलो आहे असं मी म्हणेन. अरे वा, अशी व्यक्ती होती ती. आणि त्यांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान झालंय तुमचंही. खूप चांगला मित्र गेलाय. खूप म्हणजे अनेक मी सावरलेलो नाही. तुमचा देव हरवलाय माझा. नाही, मी समजू शकतो साहेब, मी समजू शकतो. मी अंगावर काटा येतोय माझ्या स्वतःच्या पण ही मिसाल जी आहे ना, ती खरं आमच्यासाठी पॉवर हाऊस आहे आता पुढच्या काळामध्ये. तुमच्या दोघांची जी मैत्री आहे, सोनवणे आणि देशमुख, ही जी मैत्री आहे ना, ही दोन आडनावं महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकर चळवळीची पॉवर हाऊस बनावीत, असं एक संपादक म्हणून मला मनापासून वाटतं. हे जातीपातीच्या भिंती तुटल्या पाहिजेत आणि एक माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. आणि तुम्ही मुंबईला गावातून गेलात, उद्योगपती झालात, उद्योग मोठ्या प्रमाणात चालवताय, पण गावाची नाळ काही सोडला नाहीत आणि तुम्ही प्रवेशद्वार उभं करण्याचं मनात तुमच्या आलं. संतोष भाऊसाठी हा एक कायमचा एक दीपस्तंभ असेल नाही. तुम्हाला जे आता मला वाटतं महाराष्ट्रातून अख्ख्या फोन्स येत असतील लोकांचं, काय म्हणणं आहे लोकांचं दादा? नाही, लोक सगळे आनंद येतात की बाबा आपल्यासारखी म्हणजे मैत्री अशीच असायला पाहिजे, अशी टिकून राहायला पाहिजे. जे समाजामध्ये जे आहे ना,
तुम्ही बौद्ध समाजात असून त्यांच्यासाठी इतकं केलं करताय. तर हे सगळ्यांनी आमच्याकडच्या पण लोकांनी असं घेतलं पाहिजे, तुमच्या इकडल्या पण लोकांनी. गावागावामध्ये जे मतभेद आहेत ते दूर होतील. अगदी साहेब, अगदी मलाही तसंच वाटलं, म्हणून मी तुम्हाला अगदी मनापासून फोन केला की हे जे अंतर आहे हे मिटलं पाहिजे कायमचं.